नमस्कार मित्रांनो, परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच मागच्या लेक्चरमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड्स ह्या स्टार्ट केलेल्या होत्या आणि फर्स्ट प्रॉपर्टी आपण ऑलरेडी बघितली, दॅट इज द लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्किल हॅलाइड. आणि सेकंड प्रॉपर्टी जी आहे दॅट इज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स, या आपण डिटेलमध्ये बघत आहोत. ओके, तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन काय असतं हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं आणि फर्स्ट 3 रिएक्शन्स ज्या आहेत न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनच्या त्या सुद्धा आपण बघितलेल्या आहेत. ठीक आहे, आता आपल्याला उरलेल्या ज्या रिएक्शन्स आहे, रिमेनिंग रिएक्शन्स, त्या इथे बघायच्या आहेत. ठीक आहे, तो 4th रिएक्शन या कॅटेगरी मधली जी आहे दॅट इज रिएक्शन विथ अमोनिया. अमोनियाचा फॉर्म्युला आहे NH3 आणि या प्रोसेसमध्ये बेसिकली अमाइन्स जे आहेत ते फॉर्म होतात, म्हणून या प्रोसेसला एक स्पेशल नाव दिलं जातं. इट इज कॉल्ड ऍज अमोनोलिसिस. ठीक आहे, आता बेसिकली या रिएक्शन मध्ये काय होतं हे आपल्याला जरा बघायचंय. ठीक आहे, रिएक्शन आहे अल्किल हॅलाइडची. सो आय विल राईट हिअर R-X. दिस इज नथिंग बट अल्किल हॅलाइड. ओके, रिएक्शन करायची आपल्याला अमोनिया बरोबर. ठीक आहे, तर अमोनियाचा फॉर्म्युला असा आहे NH3. मी याला थोडस वेगळ्या पद्धतीने लिहितो, या पद्धतीने लिहितो H-NH2 म्हणजेच थोडक्यात NH3. ठीक आहे, एक रिएक्शन जी ही आपण करतोय अमोनिया बरोबर, यामध्ये काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे की जो अमोनिया आपण इथे रिएक्शन मध्ये कन्सिडर करतोय, इट इज नॉट अ सिंपल अमोनिया, इट शुड बी अल्कोहोलिक अमोनिया टू कॅरी आउट द रिएक्शन. आणि एवढंच नाही तर इथे अमोनियाचं जे प्रमाण आहे ते सुद्धा आपल्याला जास्त घ्यायचं आहे, म्हणजे थोडक्यात इट शुड बी एक्सेस ऑफ अमोनिया. ठीक आहे, आता या रिएक्शनला आपल्याला कॅरी आउट करायचंय, त्याच्यासाठी आपण याला हीट करू. ठीक आहे, आता होतं काय, अगदी सिंपल, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे, त्यामुळे हा जो X आहे हॅलोजन ऍटम, इट कंबाइन्स विथ दिस X ऍटम, ओके, H ऍटम, आणि हा जो NH2 ग्रुप आहे इट गेट अटॅच टू R. म्हणजेच आपल्याला इथे मिळतं R-NH2. ओके, प्लस बाय प्रॉडक्ट जो मिळतो तो HX. आता इथे हा जो प्रॉडक्ट तयार झालाय या ग्रुपला बोलतात अॅमिनो ग्रुप. ओके, आणि इथे अमाइन तयार झालाय, सो सिम्पली दिस इज नथिंग बट कॉल्ड ऍज अल्किल अमाइन. आणि अमाइनचे पण वेगवेगळे प्रकार आहेत, त्यातला हा जो अमाइन आहे दिस इज नथिंग बट प्रायमरी अमाइन, 1 डिग्री अमाइन. ठीक आहे, सो या प्रोसेसमध्ये अमाइन्स तयार होतात, म्हणून यांना आपण बोलतो अमोनोलिसिस. ठीक आहे, आता आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, इथे ही रिएक्शन कॅरी आउट करत असताना आपल्याला अमोनियाच्या काही स्पेशल कंडिशन्स मी तुम्हाला सांगितल्या. त्यातली एक कंडिशन आहे अल्कोहोलिक, दुसरी कंडिशन आहे एक्सेस, तिसरी कंडिशन आहे हिटिंग, आणि 4th कंडिशन आहे यू हॅव टू कॅरी आउट दिस रिएक्शन अंडर प्रेशर, तरच ही रिएक्शन इथे काय होणार, कॅरी आउट होणार. ठीक आहे, याचं एक एक्झाम्पल बघू आपण, सिंपल एक्झाम्पल. लेट अस टेक वन एक्झाम्पल हिअर. CH3 सिंगल बॉन्ड Cl, याला आपण बोलतोय मिथिल. ओके, क्लोरीन अटॅच आहे म्हणून याला आपण बोलतोय क्लोराइड. ठीक आहे, प्लस अमोनियाला असं लिहितो H-NH2. ऍज युज्युअल अमोनिया हा कसा असला पाहिजे, अल्कोहोलिक. ओके, आणि त्यातल्या त्यात कशा क्वांटिटीमध्ये असला पाहिजे, एक्सेस क्वांटिटीमध्ये असला पाहिजे. ठीक आहे, सो हीट दिस मिक्सचर. ओके, आणि अंडर प्रेशर ही रिएक्शन आपल्याला करायची आहे. सेम थिंग फॉलोज हिअर, H कंबाइन्स विथ H. ओके, आणि NH2 ग्रुप जो आहे अॅमिनो ग्रुप, तो या CH3 ला अटॅच होतो, म्हणजेच इथे आपल्याला मिळतं CH3 सिंगल बॉन्ड NH2 आणि बाय प्रॉडक्ट HCl, दॅट इज हायड्रोजन क्लोराइड. आता याचं नेम काय मित्रांनो, सिंपल अल्किल अमाइन, तसं याचं जे नेम आहे इट इज नथिंग बट मिथिल अमाइन. ओके, किंवा याला IUPAC नेम जर याचा आपण बघायला गेलो तर इट इज व्हेरी सिंपल, इट इज कॉल्ड ऍज मिथॅनामाइन. ओके, व्हॉट इज द IUPAC नेम, मिथॅनामाइन.
अमाइन्स चॅप्टर जो आहे त्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये आणखी ही रिॲक्शन स्टडी करायची आहे. ठीक आहे, पण एक महत्वाची गोष्ट सांगतो, या चॅप्टर मध्ये तरी दिलेलं नाहीये, पण ही जी रिॲक्शन आहे इट इज नथिंग बट ए चेन रिॲक्शन. ही रिॲक्शन इकडे थांबत नाही, याच्यामध्ये आणखी 2 हायड्रोजन ऍटम आहेत. मग काय होतं, परत हा जो बेसिकली एक हायड्रोजन इथनं रिमूव्ह होतो आणि अल्किल ग्रुप तिथे जाऊन अटॅच होतो. म्हणजेच आपल्याला प्रायमरी अमाइन मिळत नाही, तर आपल्याला सेकंडरी मिळतो, टर्शियरी मिळतो आणि एक क्वाटर्नरी सुद्धा आहे, तो अमाइन्स चॅप्टर मध्ये आपण बघणार. या सगळ्यांचं आपल्याला मिक्सचर इथे मिळतं. सो या रिॲक्शनचा हा थोडासा डिसएडव्हान्टेज आहे. बट स्टील आता सध्या अल्किल हॅलाइड्सच्या रिॲक्शन्स मध्ये इथपर्यंतच ही रिॲक्शन आपल्याला सिलेबसमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट द 4th रिॲक्शन, ज्याला आपण बोलतोय रिॲक्शन विथ अमोनिया और अमोनोलिसिस. आता 5th रिॲक्शन याच्यानंतर आपण बघू. न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन जी आहे, रिॲक्शन नंबर 5th, दॅट इज नथिंग बट रिॲक्शन विथ पोटॅशियम सायनाइड. ठीक आहे, पोटॅशियम सायनाइडचा फॉर्म्युला असतो KCN. दिस इज नथिंग बट पोटॅशियम सायनाइड. आणि ही रिॲक्शन करण्यासाठी आपल्याला जो पोटॅशियम सायनाइड लागतो आहे तो अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड असला पाहिजे आणि रिॲक्शनला आपल्याला हीट करायचंय. ओके, मग आता होतं काय, बेसिकली जेव्हा आपण अल्किल हॅलाइडला म्हणजे R-X, दिस इज नथिंग बट अल्किल हॅलाइड, ठीक आहे, याला रिॲक्ट करतो कोणाबरोबर, KCN बरोबर, म्हणजेच पोटॅशियम सायनाइड बरोबर. ओके, दिस इज नथिंग बट पोटॅशियम सायनाइड. पण हे पोटॅशियम सायनाइड मी आता सांगितल्याप्रमाणे कसं असलं पाहिजे, अल्कोहोलिक. यू हॅव टू हीट दिस मिक्सचर. सिम्पली दिस K म्हणजे पोटॅशियम कंबाईन्स विथ X बरोबर कंबाईन होतो आणि हा जो सायनाइड ग्रुप आहे हा इथे R ला जाऊन अटॅच होतो. दिस इज नथिंग बट न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. म्हणजे आपल्याला इथे मिळतं R-CN. ओके, प्लस हिअर वी गेट KX, दॅट इज पोटॅशियम हॅलाइड. आता हा जो कंपाऊंड आपल्याला मिळालेला आहे बेसिकली, या कंपाऊंडला बोलतात अल्किल सायनाइड. ओके, किंवा याला आणखी एक नाव आहे मित्रांनो, सायनाइड जे असतं त्यालाच आपण नायट्रोजन प्रेझेंट असल्यामुळे समटाइम्स वी कॉल इट ॲज अ नायट्राइल. ओके, म्हणजेच थोडक्यात अल्किल हॅलाइडची रिॲक्शन अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइडशी केल्यानंतर आपल्याला मिळतो अल्किल सायनाइड किंवा अल्किल नायट्राइल. ठीक आहे, याचं एक सिंपल एक्झाम्पल आपण इथे कन्सिडर करू. लेट अस टेक एक्झाम्पल ऑफ CH3Br, म्हणजेच ज्याला आपण बोलतोय मिथिल ब्रोमाइड. ओके, याची रिॲक्शन आपल्याला करायची आहे कोणाबरोबर, KCN, दॅट इज पोटॅशियम सायनाइड विच इज अल्कोहोलिक. ओके, मिक्सचरला आपल्याला हीट करायचं आहे. सो Br गेट्स कंबाईन विथ K म्हणजे पोटॅशियम आणि सायनाइड ग्रुप जो आहे हा इकडे अटॅच होणार. म्हणजे आपल्याला इथे मिळतं CH3 सिंगल बॉन्ड CN प्लस K कंबाईन्स विथ Br म्हणजेच पोटॅशियम ब्रोमाइड. आता हे जे कंपाऊंड आपल्याला इथे मिळालं याचं सिम्पली नाव आपण देऊ शकतो, CH3 ग्रुप असल्यामुळे मिथिल. ओके, CN ग्रुप असल्यामुळे दिस इज नथिंग बट सायनाइड, और वी कॉल इट ॲज अ सिम्पली मिथिल नायट्राइल. ओके, या पद्धतीने याचं नाव दिलं जातं. किंवा आणखी याचं एक फेमस नाव आहे, पॉप्युलर नेम आहे. हा जो ग्रुप आहे जनरली CH3, याला ऍसिड ग्रुप असं सुद्धा बोललं जातं, म्हणून याचं आणखी एक नाव आहे, समटाइम्स इट इज कॉल्ड ऍज ऍसिटोनायट्राइल. ओके, या पद्धतीने रिॲक्शन इथे होत आहे. ठीक आहे, आता या रिॲक्शनची एक स्पेशालिटी तुम्हाला सांगतो. या रिॲक्शन मध्ये हा जो सायनाइड ग्रुप आहे, ओके, हा ऍक्च्युअली अल्किल ग्रुपच्या कार्बनवरती अटॅक करतोय किंवा या हॅलोजनवरती अटॅक करतोय फ्रॉम कार्बन साइड. ओके, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं इथे. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट द रिॲक्शन विथ पोटॅशियम सायनाइड. आता आपण पुढची रिॲक्शन बघू. नेक्स्ट जी रिॲक्शन आहे मित्रांनो, रिॲक्शन नंबर 6, दॅट इज रिॲक्शन विथ सिल्वर सायनाइड. ओके, आता सिल्वर सायनाइडचा जो फॉर्म्युला आहे इट इज नथिंग बट AgCN. ओके, दॅट इज नथिंग बट सिल्वर सायनाइड. आता ही रिॲक्शन बऱ्यापैकी
पोटॅशियम सायनाइडशी मॅच होते, फक्त जो प्रॉडक्ट आपल्याला मिळतो तो थोडासा डिफरंट इथे मिळतोय. ठीक आहे, त्याचं रिझन आपण नंतर बघू. सो सिल्वर सायनाइड पोटॅशियम सायनाइड प्रमाणेच कसं असलं पाहिजे, अल्कोहोलिक असलं पाहिजे. रिॲक्शन आपण बघू कशी होते. सो R-X दिस इज नथिंग बट व्हॉट, अल्किल हॅलाइड. ओके, आता याची रिॲक्शन आपल्याला कोणाबरोबर करायची आहे, सिल्वर सायनाइड दॅट इज AgCN. सो AgCN कसं असलं पाहिजे, अल्कोहोलिक. ओके, आणि रिॲक्शन मिक्सचर आपल्याला करायचंय ही. आता अगेन द सेम थिंग इज गोइंग टू हॅपन. हा जो X ऍटम आहे, हॅलोजन ऍटम, इट कंबाइन्स विथ सिल्वर, आणि हा जो CN ग्रुप आहे हा इथे जाऊन अटॅच होतो. पण आता एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या, इथे जो प्रॉडक्ट आपल्याला मिळतोय तो आधीच्या प्रॉडक्ट सारखा मिळत नाही, म्हणजे CN मिळत नाही, तर इथे अपोजिट होतं, म्हणजे आपल्याला मिळतो NC. ओके, आता तुम्ही म्हणाल CN आणि NC हे दोघं जर आपण अपोजिट करून टाकले तर त्यांची नावं बदलतात का? येस, दिस ग्रुप इज ए डिफरंट ग्रुप. जर CN असेल तर त्या ग्रुपला बोललं जातं सायनाइड, आणि NC म्हणजे N सेंटरला आला तर त्या ग्रुपला बोललं जातं आयसोसायनाइड. म्हणजे थोडक्यात इथे जे तयार झालंय दिस इज नथिंग बट कॉल्ड ॲज अल्किल. ओके, वर्ड लागतो इथे आयसो. ओके, सायनाइड, आणि सायनाइडलाच आपण कधी कधी बोलतो नायट्राइल. सो सेम नेम यू कॅन गिव्ह हिअर, आयसो नायट्राइल. ठीक आहे, सो दिस इज द एक्झाम्पल. आता दिस इज द जनरल रिॲक्शन. आता आपण एक्झाम्पल बघू. लेट अस टेक वन एक्झाम्पल हिअर. ओके, C2H5Br दिस इज नथिंग बट इथिल ब्रोमाइड, किंवा याला आपण बोलतो ब्रोमो इथेन. ओके, रिॲक्शन करायची आपल्याला कोणाबरोबर, AgCN विच शुड बी अल्कोहोलिक, सिल्वर सायनाइड. ओके, मिक्सचरला हीट करा. सो Br कंबाइन्स विथ Ag and this CN gets combined to C2H5. So इथे आपल्याला मिळतं C2H5 डॅश, अपोजिट होतंय NC, आणि बाय प्रॉडक्ट मिळतो AgBr विच इज ए प्रेसिपिटेट. ठीक आहे, आता याचं नाव आपल्याला लिहायचंय अगदी सिंपल. इथिल ग्रुप असल्यामुळे इथिल, आणि N सेंटरला असल्यामुळे दिस इज नथिंग बट आयसो सायनाइड, किंवा यालाच बोललं जातं इथिल आयसो नायट्राइल. आता एक सर्वात महत्वाचा प्रश्न इथे सगळ्यांच्या माइंडमध्ये येत असेल की एक्झॅक्टली असं का झालं. म्हणजे ज्या वेळेला आपण पोटॅशियम सायनाइड यूज करतोय त्यावेळेला आपल्याला सायनाइड मिळतं, आणि ज्या वेळेला सिल्वर सायनाइड यूज करतोय त्यावेळेला आपल्याला आयसोसायनाइड मिळतं. ओके, मग असं का होतं, तर त्याचं एक रिझन आहे मित्रांनो. ज्या वेळेला आपण KCN चं स्ट्रक्चर बघतो, इट इज लाईक दिस. ओके, K+, ओके, अँड CN-, म्हणजे थोडक्यात इथे प्लस मायनस चार्जेस असल्यामुळे यांच्यामधला जो बॉन्ड आहे मित्रांनो, दिस इज ए आयोनिक बॉन्ड. ओके, आणि आयोनिक बॉन्ड असल्यामुळे काय होतं की हा जो अटॅक करतो कुठला ग्रुप, सायनाइड ग्रुप, कोणावरती, अल्किल हॅलाइड वरती, तो कार्बनच्या साइडने अटॅक करतो. म्हणजे कार्बन आणि नायट्रोजन जर दोघांचं कंपॅरिझन केलं इथे, तर कार्बनच्या साइडने तो अटॅक केला जातो, नॉट फ्रॉम द नायट्रोजन साइड. म्हणून मग आधी आपल्याला सायनाइड मिळतं. आणि तेच जर आपण AgCN बघितलं, ओके, सो या AgCN मध्ये काय होतं, हा Ag आणि कार्बन यांच्यामधला जो बॉन्ड आहे, ओके, दिस इज ए पर्टिक्युलरली विच बॉन्ड, दिस इज कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, कोव्हॅलंट बॉन्ड असल्यामुळे सिल्वर आणि कार्बन हे दोघं एकमेकांना जोडले गेलेले आहेत. ओके, त्यामुळे कार्बन इथे थोडासा वीक पडतो आणि अटॅक करतो कोण, नायट्रोजन. मग नायट्रोजन अटॅक करतो म्हणून नायट्रोजन कोणाबरोबर बॉन्ड करतोय, अल्किल ग्रुप वरती. ओके, म्हणून कार्बन साइडला राहतो आणि सेंटरला येतो नायट्रोजन. ठीक आहे, तर हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे, कारण हे MCQs मध्ये तुम्हाला विचारू शकतात. ओके, सो दिस इज नथिंग बट द रिॲक्शन विथ सिल्वर सायनाइड. आता पुढची रिॲक्शन आपण बघू. नेक्स्ट न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जे आहे नंबर 7, रिॲक्शन विथ पोटॅशियम नायट्राइट. ओके,
आता पोटॅशियम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो के, आणि नायट्राइट म्हटल्यानंतर फॉर्म्युला येतो NO2. ओके, सो दिस इज नथिंग बट कॉल्ड ॲज पोटॅशियम नायट्राइट. ओके, आता याची रिएक्शन कशी होते ते आपल्याला बघायचंय. सो आपण एक काम करू, सुरुवातीला R-X, दिस इज नथिंग बट व्हॉट, अल्किल हॅलाइड. ठीक आहे. आता हे जे KNO2 असतं मित्रांनो, हे एक प्रकारचं सॉल्ट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड आहे, त्यामुळे याचं स्ट्रक्चर या पद्धतीने लिहिलं जातं. सी, दिस इज नथिंग बट K, ओके, देन O, ओके, देन N, आणि देन डबल बॉन्ड O. म्हणजे हा जो ग्रुप आहे दिस इज NO2 ग्रुप. इथे चार्ज दिला जातो मायनस, इथे चार्ज दिला जातो प्लस. ठीक आहे. आता याची रिएक्शन अगदी सिंपल पद्धतीने होते. सो अगेन K प्लस आणि X या दोन गोष्टी इथे एकत्र होतील. ठीक आहे. इथे हा बॉन्ड ब्रेक होऊन जाईल, आणि हा जो NO2 ग्रुप आहे दिस गेट अटॅच टू R. म्हणजे आपल्याला स्ट्रक्चर असं मिळतं R-O-N डबल बॉन्ड O, आणि आपल्याला बाय प्रॉडक्ट मिळतो KX म्हणजे पोटॅशियम हॅलाइड. ठीक आहे. R-NO2 असं सुद्धा तुम्ही याला लिहू शकता. सो दिस इज नथिंग बट व्हॉट, अल्किल नायट्राइट. ओके, सो यालाच कधी कधी असं पण बोललं जातं नायट्रो अल्केन. सो रिएक्शन अगदी सिंपल आहे. या पद्धतीने आपल्याला इथे मिळतं, म्हणजे आपल्याला नायट्रो कंपाऊंड मिळतं ज्या वेळेला आपण पोटॅशियम नायट्राइटची रिएक्शन करतोय. ठीक आहे. याचं एक सिंपल एक्झाम्पल आपण इथे डिस्कस करू. ओके, सो लेट अस टेक वन एक्झाम्पल, दॅट इज CH3 सिंगल बॉन्ड Cl प्लस K प्लस सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड N डबल बॉन्ड O. दिस इज नथिंग बट पोटॅशियम नायट्राइट. ठीक आहे. हा आहे मिथिल क्लोराइड विच इज ए अल्किल हॅलाइड. ठीक आहे. आता इथे Cl आणि K हे दोघं काय होतील, कंबाईन, आणि कंबाईन झाल्यानंतर हा जो NO2 ग्रुप आहे दिस गेट अटॅच टू CH3. सो CH3 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड N डबल बॉन्ड O प्लस आपल्याला इथे बाय प्रॉडक्ट मिळतो KCl. आता हा जो कंपाऊंड इथे तयार झाला दिस इज नथिंग बट कॉल्ड ॲज मिथिल नायट्राइट. ओके, आणि याचं नेम जे आहे सिम्पली ते असं लिहिलं जातं नायट्रो. ओके, याला बोललं जातं नायट्रो, आणि इथे एक कार्बन असल्यामुळे इट इज नथिंग बट कॉल्ड ॲज मिथेन. ओके, सो हे झालं मिथिल नायट्राइट. म्हणजे थोडक्यात अल्किल हॅलाइड बरोबर जर आपण पोटॅशियम नायट्राइट म्हणजे सॉल्टची रिएक्शन केली तर आपल्याला रिस्पेक्टिव्ह नायट्रो अल्केन्स मिळतात किंवा नायट्रो कंपाऊंड्स आपल्याला मिळतात. ओके, आता एक लास्ट रिएक्शन या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये राहिलेली आहे ती आपण आता बघणार आहोत. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये जी लास्ट रिएक्शन आहे मित्रांनो ती आहे रिएक्शन विथ सिल्वर नायट्राइट. ओके, याचा फॉर्म्युला आहे AgNO2. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर सिल्वर नायट्राइट. मागच्या रिएक्शन मध्ये म्हणजे पोटॅशियम नायट्राइट आणि सिल्वर नायट्राइट मध्ये स्लाइट डिफरन्स येतो. तो डिफरन्स काय आहे हे रिएक्शन बघितल्यावर आपल्याला कळेल. ठीक आहे. सो सर्वात पहिले आपण इथे कन्सिडर करू R-X. दिस इज नथिंग बट अल्किल हॅलाइड. ठीक आहे. सो सिल्वर नायट्राइटचा जो फॉर्म्युला आहे इट इज लाईक दिस AgO सिंगल बॉन्ड N डबल बॉन्ड O. ठीक आहे. आता या रिएक्शन मध्ये आपल्याला सेम कंडिशन होईल की हा बॉन्ड ब्रेक होतो इथला. ओके, Ag कंबाईन्स विथ X. ओके, आणि हा जो NO2 ग्रुप आहे या NO2 ग्रुप मधून ऑक्सिजन नाही तर नायट्रोजन या अल्किल ग्रुप वरती काय करतो, अटॅक करतो. सो इथे जसं मागच्या म्हणजे सायनाइड आयसोसायनाइड बद्दल झालं सेम तशीच रिएक्शन इथे होते. सिल्वर नायट्राइट मध्ये ऑक्सिजन कडून अल्किल ग्रुपवर अटॅक केला जात नाही तर नायट्रोजन ऍक्च्युली अल्किल ग्रुपवर अटॅच करतो. म्हणजेच आपल्याला इथे कंपाऊंड असं मिळतं R सिंगल बॉन्ड N डबल बॉन्ड O हा तसाच राहणार, आणि दिस इज नथिंग बट O मायनस. या पद्धतीने रिएक्शन होते. ठीक आहे. प्लस बाय प्रोडक्ट आपल्याला मिळतो AgX, आणि आपण बघितले की हा मिळतो ऍज अ प्रेसिपिटेट. आता हा जो आपल्याला कंपाऊंड मिळाला दिस इज RNO2 म्हणजे आहे तोच. ओके, दॅट इज कॉल्ड ऍज व्हॉट, अल्किल नायट्राइट. ओके, किंवा याला शॉर्ट मध्ये आपण बोलतो नायट्रो अल्केन. ठीक आहे. पण इथे अटॅक जो केला गेला मित्रांनो
तो कुठून केला गेला? इट इज फ्रॉम द नायट्रोजन साइड. ओके, त्याचं रिझन आपण ऑलरेडी सायनाइड आणि आयसोसायनाइडच्या बाबतीत बघितलेलं आहे. ठीक आहे, याचं एक्झाम्पल आपण इथे बघू. दिस इज नथिंग बट एक्झाम्पल. एक्झाम्पल मध्ये सिंपल एक्झाम्पल बघू. CH3 सिंगल बॉन्ड आय, याला आपण बोलतोय मिथिल आयोडाइड. ओके, रिएक्शन कोणाबरोबर होणार? सिल्वर नायट्राइड बरोबर, दॅट इज AgO सिंगल बॉन्ड N डबल बॉन्ड O. ठीक आहे, अगेन Ag हा कंबाईन होतो I बरोबर आणि हा NO2 ग्रुप अटॅक करतो या CH3 बरोबर. सो व्हॉट वी गेट हिअर? CH3 सिंगल बॉन्ड N डबल बॉन्ड O डॅश O मायनस आणि नायट्रोजन वरती चार्ज येतो प्लस. ओके, आता याचं कंपाऊंडचं नाव अगदी सिंपल आहे. यू कॅन राईट लाईक दिस, मिथिल नायट्राइट. ओके, बट बेसिकली इट इज कॉल्ड एज व्हॉट? नायट्रोमिथेन. हे नाव जास्त याचं फेमस आहे. ठीक आहे, आणि महत्वाची गोष्ट AgI दॅट इज द बाय प्रॉडक्ट. सिल्वर आयोडाइड आपल्याला इकडे मिळतं ऍज अ प्रेसिपिटेट. ओके, सो इथे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनच्या ज्या 8 रिएक्शन्स होत्या, ज्या टेक्स्टबुक मध्ये टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये दिलेल्या आहे. ओके, विदाउट एक्झाम्पल दिलेले आहेत, विदाउट एनी एक्सप्लेनेशन दिलेले आहेत, त्या मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केल्या. ठीक आहे, तर ज्या लोकांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी ते सबस्क्राईब करा. आणि पुढचे जे 2 लेक्चर्स आहेत मित्रांनो, हे अतिशय महत्वाचे असणार आहेत, कारण इथे आपल्याला मेकॅनिझम स्टडी करायचे आहेत न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचे. एक मेकॅनिझम असतं त्याला बोलतात SN1 आणि दुसरं मेकॅनिझम असतं SN2. तर या दोन्ही पण रिएक्शन या खूप 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 महत्वाच्या आहेत. सो डोंट मिस दॅट व्हिडिओ, डोंट मिस दॅट लेक्चर. ठीक आहे, सो आजच्यासाठी आपल्याला एवढंच बघायचंय. स्टील देन हॅव अ नाईस डे. थँक्यू.